हॅलो डिअर, मी रिसेंटली एक ॲड बघितलेली आहे. त्यामध्ये एक वॅकन्सी आहे, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे CSIR असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASOसाठी 2026ची भरती आहे. आणि ही भरती त्यांच्यासाठी आहे. एकूण 100 जागा मिळतील तुम्हाला. आणि ही भरती आहे जी UPSC सिव्हिल सर्व्हिस 2024मध्ये नॉन रिकमेंडेड स्टुडंट आहेत, म्हणजेच जे ॲस्पिरंट आहे ज्यांनी प्री आणि मेन्स क्वालिफाय केला आणि सरी ते इंटरव्ह्यूमध्ये क्वालिफाय होऊ शकले नाही, त्यांच्यासाठी एकदम बेस्ट वॅकन्सी आहे ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर. जर तुमचे कोणी मित्र असेल ज्यांनी UPSCची एक्झाम दिली आणि मेन्स आणि क्वालिफाय केली, त्यासोबत इंटरव्ह्यूमध्ये थोडंसं त्यांचे क्वालिफाय होऊ शकले नाही, त्यांच्यासाठी आहे. वयोमर्यादा 33 वर्ष आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जागांची काही विभागणी पण दिलेली आहे इथे. तर तुम्ही जनरलसाठी 38 जागा आहेत, OBCसाठी 29, SCसाठी 13, 18 STसाठी, EWSसाठी 12, एकूण 100 जागा आहेत. आणि महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै आहे, लक्षात ठेवा. सॉरी मी थोडंसं लेट देत आहे व्हिडिओ, पण जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. याच व्हिडिओमध्ये खाली तुम्हाला एक वेबसाईट आहे आणि यामध्ये तुम्हाला चांगली वेतनश्रेणी पण आहे. जवळपास 50,000 जवळपास तुम्हाला वेतनश्री ते 1.5 लाखात जवळपास जाते. आणि त्यासोबत जर बघितलं तर कोणच अर्ज करू शकतो, तर या भरतीमध्ये फक्त ओनली फॉर नॉन रिकमेंडेड कॅन्डिडेट्स फॉर UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 2024, म्हणजे ज्यांनी परीक्षा दिलेली आहे सिव्हिल सर्व्हिसची, जी अंतिम निवड आहे यादीमध्ये ज्यांची निवड झाली नाही त्यांच्यासाठी आहे. आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर तुम्हाला माहितीच आहे, जे CSIRमध्ये तुम्हाला ही पोस्ट मिळेल. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला आणि मित्रांसोबत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांचं पण थोडंफार भलं होईल, अपडेट मिळत राहील. त्या उद्देशाने ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.